नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नव्हते त्यांना देखील आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर याबद्दलची मोठी बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेबद्दलची मोठी आनंदाची बातमी। तर नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना जे आहे पुन्हा एकदा 2000 रुपयाचा हप्ता जे आहे जमा झालेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांना जे आहे नमो शेतकरी योजनेचे पहिले हप्ते थकीत होते अशा शेतकऱ्यांना आधी काल 2000 रुपयाचा हप्ता जमा झाला आणि ज्या शेतकऱ्यांना आजसुद्धा जे आहे पहिले हप्ते जे आहे थकीत हप्तेसुद्धा जे आहे शेतकऱ्यांना आज देखील ज्या शेतकऱ्यांना नमो योजनेचे पैसे आलेले नाही त्यांना आज शुक्रवार तर आज जमा होणार आहे। तर बँकांना जवळजवळ 4 दिवस सुट्ट्या असल्यामुळे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे रखडले होते। तर आता जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 93 लाख शेतकरी कुटुंबांना 6वा हप्ता देण्याची घोषणा केली आहे। तर ही घोषणा 29 तारखेला करण्यात आली आणि याबद्दलचा परिपत्रकसुद्धा काढण्यात आला आणि शासन निर्णयसुद्धा जे आहे मंजूर करण्यात आलेला आहे। तर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम पोहोचलेली आहे। आता याबाबत महाराष्ट्र जे आहे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जे आहे या नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र सरकारने 2023मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। तर जी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आधार योजना आहे। तर ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान या संबंधित या आधारावर आहे। म्हणजे ज्या PM किसान योजनेचे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे सुद्धा शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला मिळतात। म्हणजे असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। आणि जे आहे नमो म्हणजे PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना जे आहे 24 फेब्रुवारीच्या दरम्यान जमा झाले। या 24 फेब्रुवारीला PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि आता नमो शेतकरी योजनेचे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते हप्त्याची। तर त्यांना देखील आता 1 एप्रिल म्हणजे 2 एप्रिलपासून जे आहे या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज आहे 4 एप्रिल आणि ज्या शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांना देखील आज जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर ज्या शेतकऱ्यांचे पैसे थकीत होते, काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 1 हप्ता किंवा 2च हप्ते आले होते, अशा शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे नमो शेतकरी योजनेचे म्हणजे 2 ते 3 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, हा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आहे। तर या 6व्या हप्त्याचे वितरण हे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आता वितरित करण्यात आलेले आहेत। तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात आणि लवकरच हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यात येते आणि ही रक्कम जी आहे DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते। म्हणजे ज्या ठिकाणी तुमची आधारला बँक लिंक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या आधारला बँक सीडिंग आहे त्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे त्याच एकाच बँकेमध्ये तुम्हाला जमा होतात। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे या नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा देखील झालेले आहेत
आणि हे पैसे तुम्हाला जमा झाले का ते सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले का. जर जमा झाले नसेल तर याबद्दल आपण सुद्धा या ठिकाणी तुम्हाला का जमा झाले नाही तर ते सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला कसे पाहिजे सुद्धा आम्हाला तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचे पैसे आतापर्यंत जमा झाले नसेल तर याबद्दल तुम्हाला कसे चेक करायचे तुम्हाला याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम कशी तपासायची याबद्दल आपण पाहूया. तर तुम्हाला जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसेची पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नमो शेतकरी ORG भेट म्हणजे या वेबसाईटला तुम्हाला जे आहे नमो शेतकरी नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे बेनिफिशियरी या पर्यायावर क्लिक करून तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गेट डाटा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे आतापर्यंत किती हप्ते आलेले आहे आणि कोणत्या खात्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे हे जमा झालेले आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि याबद्दल जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या बँकेचं नावसुद्धा त्या ठिकाणी दिसेल की तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला जे आहे नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होत आहे. म्हणजे याआधी तुम्हाला जे आहे PM किसान योजनेचे पैसे ज्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि त्याच खात्यामध्ये जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील हे जमा होत आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे ही होती नमो शेतकरी योजनेबद्दलची मोठी आणि महत्त्वाची बातमी. तर शेतकरी जे आहे आतुरतेने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. तर त्यांच्यासाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी होती. आणि ज्या शेतकऱ्यांना जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही त्यांना देखील शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार तर आज देखील तुमच्या खात्यामध्ये जे आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांना जमा झाले नाही त्यांना आज जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला पैसे जमा झाले का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे असेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. आणि शेतकरी मित्रांनो आत्ताच आमच्या जे आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामधील जर अजून काही शंका असेल तर ते सुद्धा आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी होती. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर धन्यवाद.